हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तोंडी लावण्यासाठी म्हणून लसणाच्या एक चटणीचा प्रकार बनवते. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मी ह्या 4 मोठ्या साईजच्या लसणाच्या कुड्या आहेत तर त्या सोलून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता हा लसूण आपल्याला खलबत्त्यामध्ये अगदी ओबडधोबड असा कुटून घ्यायचा आहे. तर तुमच्याकडे खलबत्ता नसेल समजा तर तुम्ही मिक्सरला अगदी थोडंसं ते ओबडधोबड असं वाटून घेऊ शकता. पण मी हे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलंय. तर आता मी तुम्हाला दाखवते की ते म्हणजे असा खलबत्त्यामध्ये खूप छान असा कुटला जातो. म्हणजे कोणत्याही भाजीला म्हणा किंवा कशालाही लसूण जर आपण खलबत्त्यामध्ये कुटू तर तो असा थोडासा जाडसर राहतो आणि खाताना दाताखाली आल्यावर खूप छान लागतो. तर बघू शकता मी अशा टाईप आता ते ओबडधोबड असा तो लसूण कुटून घेतलेला आहे. तर आता तो आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपण त्यामध्ये थोडेफार मसाले मिक्स करणार आहोत. तर फार काही आपण त्यामध्ये मसाला वगैरे वापरणार नाही आहोत. बस फक्त ही अर्धा चमचा धने जिरे आणि बडीशोप ते भाजून केलेली त्याची पूड आहे ती घातली. त्यानंतर 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे आणि चवीनुसार मीठ घातले. तर मिरची पावडर तुम्ही तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता. आणि त्यामध्ये बस अर्धा कप मी पाणी घालून आता हे मसाले सगळे आपल्याला त्या लसणासोबत छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर ते मसाले त्या लसणाला छान असे लागले जावेत म्हणूनच मी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. तर आता ते छान असं मिक्स करून आपलं झालेलं आहे. तर बघू शकता छान झालं आपलं ते मिक्स करून. तर त्यानंतर मी एक कढई गॅसवर गरम करत ठेवली. ती छान गरम झाली की त्यामध्ये हे मोठा चमचा मी दीड दीड मोठा चमचा मी त्यामध्ये तेल घालणार आहे. कारण ही लसणाची चटणी म्हटलं की त्यासाठी तेल थोडंसं जास्तच लागतं. त्यानंतर तेल गरम झालं की मी हिंग घातले आणि अगदी पाव चमचा हळद घातली आणि त्यानंतर आपल्याला हा लसूण घालून घ्यायचा आहे. तर आता ह्या तेलाचा छान असा तडका आपल्या त्या लसणाला बसला पाहिजे असं कडकडीत तेल हवं आहे. आणि आता ते मी मिक्स करून घेतले आणि यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी मीडियम ठेवायची आहे. आणि साधारणतः 5 ते 7 मिनटं मी हे मधून हलवत असं ते लसूण शिजवून घेणार आहे. तर साधारणतः मी 7 मिनटं तरी ही प्रोसेस म्हणजे मधून ते हलवत वगैरे करून घेतलेले आहे आणि आपला लसूण बऱ्यापैकी शिजला गेला आणि मिरची पावडरचाही कच्चा पण गेलेला आहे. त्यानंतर मी हे मोठ्या साईजचं एक लिंबू त्याच्या अर्ध्या लिंबाचा रस मी त्यामध्ये घातलेला आहे. तर लिंबाचा रस जो आहे तो आपल्याला लास्टला घालायचा आहे. जेव्हा आपल्याला म्हणजे चटणी रेडी होईल त्या टाईमला. आणि त्यानंतर अगदी थोडीशी मी कोथिंबीर घातली आहे. तर कोथिंबीर ऑप्शनल आहे. आणि परत एकदा ते मिक्स करून त्यानंतर आपल्याला आता गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे. तर कलर तर तुम्ही बघू शकता खूप छान असा चटणीला कलर आला आहे. त्याचबरोबर त्याची टेस्ट पण खूप जबरदस्त लागते. तर कधी भाजी आवडीची नसेल किंवा काय तर किंवा कधी तोंडी लावण्यासाठी म्हणून तर हा खूप छान ऑप्शन आहे. तर तुम्ही एका ठिकाणी 4 चपाती तर नक्की खाऊ शकता. एवढी याची टेस्ट छान लागते. तर मी बनवलेली ही लसणाची चटणी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.